पूर्वी समुद्र मंथन झालं होतं. त्या समुद्र मंथनामधून हलाहल नावाचं विष बाहेर आलं. हां. देवाने दैत्य होते आणि ज्यावेळेला ते विष बाहेर आल्यानंतर सगळे घाबरून गेले, की आता या विषाचं करायचं. कारण कारण त्यातून आलेली प्रत्येक गोष्ट ही युटिलाइज करायची आहे, ती हां. ठेवायची नाहीये. मग भगवान महादेवांनी काय केलं, की सगळ्यांचं रक्षण व्हावं म्हणून ते विष धारण केलं आणि नीलकंठ ज्याला म्हणतात त्यांच्या हां. कंठामध्ये ते विष धारण करून नीलकंठ नावाचा किंवा त्यांच्या त्या रूपाचा त्या ठिकाणी अवतार झाला. आणि मग त्यांचं ते विष धारण केल्यानंतर शरीर प्रचंड प्रमाणात तापलं गेलं. त्यांना शांत करण्यासाठी जलाचा अभिषेक केला गेला. म्हणून मग ओके. श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवांना जलाभिषेक केला जातो. लोकांची गोष्ट असते कुठली उपासना करायची म्हटलं की त्यामागे एक काहीतरी त्यांची इच्छा दडलेली असते किंवा माझ्या मनातली ही इच्छा आहे आणि ही समजा मी एखाद्या उपासनेने पूर्ण करू शकते किंवा शकतो. या 4 महिन्यात अशी कुठली उपासना केल्यानंतर ना एखादी मनातली इच्छा पूर्ण होऊ शकते? ही जी काही सृष्टी आपण पाहतोय हे आपल्या पूर्वजांमुळे पितरांमुळेच पाहतोय ना. हं. आणि परमेश्वरांनी त्यांना ती ऊर्जा दिली म्हणूनच आपला जन्म झाला. हं. ते देवाने आपल्यामधले दूत नसून आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे ते दूत आहेत. या जगामध्ये आई वडील किंवा आपले पूर्वजच असे आहेत की जे कधीच असा विचार करत नाहीत माझ्या मुलाचं वाईट व्हावं, माझ्या मुलीचं वाईट व्हावं, माझ्या परिवाराचं वाईट व्हावं. बाकी इतर कोणी काही वाईट विचार करू शकतो पण आपले पूर्वज कधीच असा विचार करणार नाही. हं. म्हणून आपल्या पूर्वजांना आज काळ बदललाय, ट्रेंड बदललाय. सो आज एका भावाला बहिणीचं रक्षण करणं खूप मोठी जबाबदारी सध्या वाढत चालली आहे. सो जर ट्रेंड चेंज होतोय, सो ह्याच्यामध्ये वैचारिक लेव्हलला म्हणा किंवा संरक्षण आपण करायचंच असं म्हणतोय. सो काय पद्धतीने बदल झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सगळ्या पिढीने जर पाहिलं की आपण जे म्हणतो जेनझी किंवा अल्फा हे हा. आता शब्द खूप ऐकतो आपण हो, हो. या सगळ्या गोष्टींमुळे. पण आपली जी पूर्वापार परंपरा आहे ना त्या परंपरेमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि जर आपण ते फॉलो करत राहिलो हा. तर आपल्याला शारीरिक, मानसिक आणि त्याच्याबरोबर आर्थिक अडचणी येण्याचं काही कारणच राहणार नाही. हा. कारण आपले मोठे जे काही ग्रंथ आहेत, धर्मसिंधू आहे, निर्णय सिंधू आहे, या ग्रंथांमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे नियम सांगितलेले आहेत हा. जे थोडेसे सुरुवातीला विचार केला तर जड वाटतात. हं. पण त्याचा आपण जर अवलंब केला आपल्या आयुष्यामध्ये तर आपल्याला हे कुठले दुर्धर आजार होतात, शुगर होते, बीपी, हे सगळं जे काही आहे ना हे सगळं कंट्रोलमध्ये राहू शकतं. हा. मग आपल्या धर्मसिंधूमध्ये एक श्लोक सांगितलेला आहे. रामकृष्णारी मंडळी, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो वारी संत कीर्तनाची प्रस्तुत उत्सव भक्तीचे आपल्या लाडक्या कार्यक्रमात. आणि आज भक्ती मार्गाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत देशमुख गुरुजी, जे जगातील पहिले ISO प्रमाणपत्र प्राप्त गुरुजी आहेत. गुरुजी, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सो आज भक्ती मार्गाविषयी कुठल्या मार्गावर आपण मार्गदर्शन करणार आहात जर आमच्या प्रेक्षकांना सांगा. हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार जो एक महत्वाचा पाया आपण म्हणतो त्या चातुर्मासाबद्दल बोलणार आहोत. चातुर्मास हा जो 4 महिन्यांचा कालावधी आहे ज्याच्यामध्ये अनेक सण, व्रत, वैकल्य ही केली जातात, काही नियम आपल्याला सांगितले जातात. ओके. तर त्या चातुर्मासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत की त्या चातुर्मासाचं महत्व काय, आपल्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा काय आणि हा. त्याच्यामध्ये आपण काय नियमांचं पालन केलं पाहिजे. सो अर्थात आपल्या प्रेक्षकांना आजचा विषय कळालेला आहे. सो कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघत राहा. येस, आपण आता सुरुवात करू. सो महत्वाचा हाच विषय की आजचा जो आपला विषय चातुर्मास. सो चातुर्मास म्हणजे नक्की काय, जरा ते समजावून सांगा. चातुर्मास म्हणजे काय, एकतर जे वाक्य आपण ऐकतो चातुर्मास म्हणजे 4 महिने. हा. बरोबर. हा जो चातुर्मास आहे हा चातुर्मास देवशयनी एकादशी म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीला सुरू होतो आणि हा कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत चालणारा कालावधी आहे. हं. या 4 महिन्यांना चातुर्मास म्हटलं जातं. हा. तर या चातुर्मासामध्ये मान्यता अशी आहे की भगवान विष्णू जे आहेत ते क्षीरसागरामध्ये जाऊन योगनिद्रा धारण करतात आणि 4 महिने ते योगनिद्रेमध्ये राहतात. हा. जसं की आपल्या शास्त्रामध्ये वचन आहे की शयनंच ऋषिकेशम शेषे शीशार नवे शुभे चातुर्मास्य व्रतम कुर्यात यावदुत्ता न मच्युतः. म्हणजे काय, तर भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये 4 महिने क्षीरसागरामध्ये असतात आणि त्या 4 महिन्यांना चातुर्मास म्हणतात. मग ओके. त्याची सुरुवात आषाढ शुद्ध एकादशी ज्याला देवशयनी एकादशी म्हणतो आणि विष्णूंना प्रबोध करणे म्हणजे विष्णूंना त्या योगनिद्रेतून जागा करणे ही कार्तिक शुद्ध एकादशी ज्याला प्रबोधिनी एकादशी म्हणलं जातं. ओके.
तर या 4 महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये अनेक नियमांचं, अनेक सणांचं, व्रतवैकल्यांचं पालन आपल्या धर्मामध्ये केलं जातं. ओके, ओके. पण मग एक सर्वसामान्य व्यक्ती ज्यावेळेस जगताना या चातुर्मासाचं महत्त्व त्याच्या आयुष्यात काय असायला हवं? आता जसं की आपला जो हिंदू धर्म आहे, हा खूप मोठ्या नीतिमूल्यांवर चालणारा हिंदू धर्म आहे. आपण जसं की कलियुगामध्ये सद्गुरूंचा महिमा खूप मोठा, गुरूंचा महिमा आहे. कारण मार्गदर्शक असणारे जे आपले गुरु असतात, त्यांच्या दिलेल्या मार्गाने चालणारी आपली सगळी पिढी आहे. हं. मग याच्यामध्ये हा जो काळ आहे, आपल्या धर्मामध्ये ज्या काही गोष्टी, जे काही नियम, जे काही व्रतवैकल्य आपण पाहू, या सगळ्या गोष्टींना एक सायंटिफिक रिझन आहे. हं. जे कुठलीच गोष्ट आपल्याकडे अशी हवेत सांगितली जात नाही. हं. मग आपण काय करतो, आपला धर्म असा आहे की जीवदया दाखवणारा आहे. कोणालाही आपल्या कुठल्याही कृतीमुळे, कुठल्याही कृत्यामुळे नुकसान होऊ नये, अशा पद्धतीने चालणारा धर्म आहे. मग आपल्या पूर्वजांनी हे सगळं जे काही चातुर्मासाचं व्रत सांगितलेलं आहे, हे आपल्या शरीराला, मनाला, या सगळ्या गोष्टींना एक चांगल्या प्रकारे उभारी मिळावी म्हणून या गोष्टींचं पालन केलं जातं. ओके. आता चातुर्मासामध्ये आपण पाहतो की जे काही संन्यासी गुरु आहेत, सद्गुरू आहेत, हे या 4 महिन्यांमध्ये कुठेही प्रवास करत नाहीत. बरं. म्हणजे आपण देवशयनी एकादशी जी म्हणालो, त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा येते. गुरुपौर्णिमेपासून जे संन्यासी आहेत ते एकाच ठिकाणी वास्तव्य करतात आणि चातुर्मास संपेपर्यंत ते त्याच ठिकाणी राहून आपल्या भक्तांना, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करतात. ओके. जसं आपण पाहतो की जैन धर्मीयांचे जे गुरु असतात ते कायम विहार करत असतात, कायम हो. प्रवास करत असतात. पण ते जैन धर्मगुरू पण या 4 महिन्यांमध्ये कुठेही प्रवास न करता एकाच ठिकाणी राहून आपल्या असलेल्या सगळ्या समाज बांधवांना, शिष्यांना मार्गदर्शन करतात. याच्या मागचं कारण काय आहे की आषाढ महिना सुरू झाला की त्यानंतर पावसाळा सुरू होतो. हां. आणि या पावसाच्या दिवसांमध्ये काय असतं, पूर्वी काय होतं, पूर्वी कुठली यंत्रसामुग्री नव्हती, म्हणजे कुठली वाहन नव्हतं, बस, गाडी किंवा व्यवस्था कुठली नव्हती, त्यामुळे चालत प्रवास करावा लागायचा. हो. मग त्यावेळेला चिखल व्हायचा. चिखल झाल्यानंतर पावसामध्ये आपण पाहतो की छोटे छोटे जीवजंतू जे असतात ना, ते त्यांचा जन्म होतो किंवा हो. मग आपण चालत असताना आपल्या पायाने कुठल्याही गोष्टीचं हनन होऊ नये, हिंसा होऊ नये, म्हणून मग ते एक ठिकाणी राहायचे. आणि आपण पाहतो की पावसाळा ज्यावेळेला सुरू होतो त्यावेळेला संसर्गजन्य रोग जे असतात ते पण पसरायला सुरुवात होते. हो. मग शारीरिक हानी कोणाची होऊ नये ओके. म्हणून हा चातुर्मास एका ठिकाणी राहून, म्हणजे हा जसं आपण सुरुवातीला बोललो की भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये जाऊन शयन करतात, म्हणजे योगनिद्रेमध्ये जातात. आता बऱ्याच लोकांचा गैरसमज काय आहे, भगवान शयन करतात म्हणजे देव झोपतो आणि हा. देव झोपल्यानंतर मग काही करायचं नसतं. पण तसं नाहीये. परमेश्वर भगवंत कधीही झोपत नाही. योग निद्रेमध्ये जाणं म्हणजे काय, याच्यातून आपल्यालाही एक मेसेज असा दिला जातो की या 4 महिन्यांमध्ये आपण स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. ओके. एकांतात राहून, एक ठिकाणी राहून आपण स्वतःच्या अंतर्मनाला प्युरिफाय करायचे आणि त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी हे 4 महिने दिलेले आहेत. ओके. ज्याच्यामध्ये आपण पाहतो आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक शुद्ध एकादशीला हा चातुर्मास संपतो. ओके. मग ह्या चातुर्मासाचं महत्व तेच आहे की जसं की आपलं शरीर पण एक प्रकारचं एक इंजिन आहे ना. हां. जे कुठली गाडी तुम्ही फार काळ चालवत राहिलात आणि तिला जर तुम्ही सर्व्हिसिंग केली नाही, तिची डागडुजी नाही केली, तर ती थकून जाईल किंवा ती मग खराब होईल. मग तसंच आपल्या ह्या सगळ्या रचनेमध्ये चातुर्मासाचं जे काही नियोजन आहे ते त्यासाठीच आहे की या 4 महिन्यांमध्ये आपण सात्विक राहा, खानपानामध्ये बदल करा, विचारांमध्ये बदल करा आणि मग प्युरिफिकेशन करून परत नव्याने जोमाने कामाला लागा. पण मग आता जसं तुम्ही आता म्हणताय की ह्या चातुर्मासामध्ये विचारात बदल करायचा आहे, खानपानामध्ये बदल करायचा आहे. पण मग उपासना एक प्रकार आहे या 4 महिन्यात, तर ती कुठल्या पद्धतीची केली पाहिजे? आता याच्यामध्ये प्रत्येक मासामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उपासना करायला सांगितलेली आहे. त्या उपासना जसं आषाढ महिना आहे तर आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये संत परंपरा आहे हा. ज्याच्यामध्ये वारीसाठी जातात हो. लोक आणि माऊलींची पालखी, संत तुकाराम महाराजांची पालखी घेऊन, अनेक वेगवेगळ्या संतांच्या पालख्या घेऊन म्हणजे पांडुरंगाच्या चरणी जाऊन नतमस्तक होतात. तसंच श्रावण मास आहे. श्रावण मासामध्ये भगवान शिवांची उपासना करायला सांगितलेली आहे. ओके. आता या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक पौराणिक कथा आहे हं. की जसं श्रावण मासामध्ये शिवांची उपासना का करायची, तर पूर्वी समुद्र मंथन झालं होतं. त्या समुद्र मंथनामधून हलाहल नावाचं विष बाहेर आलं. हां. देवाने दैत्य होते आणि ज्यावेळेला ते विष बाहेर आल्यानंतर सगळे घाबरून गेले की आता या विषाचं करायचं, कारण त्यातून आलेली प्रत्येक गोष्ट ही युटिलाइज करायची, ती ठेवायची नाहीये.
मग भगवान महादेवांनी काय केलं की सगळ्यांचं रक्षण व्हावं म्हणून ते विष धारण केलं आणि नीलकंठ ज्याला म्हणतो त्यांच्या कंठामध्ये ते विष धारण करून नीलकंठ नावाचा किंवा त्यांच्या त्या रूपाचा त्या ठिकाणी अवतार झाला. आणि मग त्यांचं ते विष धारण केल्यानंतर शरीर प्रचंड प्रमाणात तापलं गेलं. त्यांना शांत करण्यासाठी जलाचा अभिषेक केला गेला. म्हणून मग श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवांना जलाभिषेक केला जातो. ओके. म्हणून आपण म्हणतो जलधाराम शिवप्रिया. म्हणजे बाकीचे सगळे जे काही पंचामृत दूध दही तूप मध साखर किंवा उसाचा रस बाकी फळांचा रस याचा अभिषेक केलाच जातो, पण महादेवांना जलाभिषेक सगळ्यात जास्ती प्रिय आहे. त्याचं कारण ते आहे. दुसरी गोष्ट एक कथा आपण याच्यामध्ये ऐकतो श्रावण मासाबद्दल की पार्वती मातेने भगवान शिवांसोबत विवाह व्हावा म्हणून जी तपश्चर्या केली होती ती तपश्चर्या श्रावण मासामध्येच केली होती. ओके. म्हणून ते श्रावण मासाला विशेष महत्व आहे. म्हणून आपण पाहतो की 16 सोमवार हे जे काही व्रत सुरू केलं जातं की विशेष तरुण सगळी पिढी आहे ती पिढी या व्रतामध्ये असते. तर ती पिढी श्रावण मासामध्ये 16 सोमवाराचा संकल्प करून सुरुवात करते आणि 4 महिने त्यांचा तो 16 सोमवारांचं व्रत चालतं आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याचं उद्यापन केलं जातं. तर या श्रावण मासामध्ये विशेष महादेवांच्या उपासनेला जास्ती महत्व आहे. सत्यनारायण महाराजांची पूजा आपण करतो श्रावण मासामध्ये, जो की हा उपासनेचा काळ आहे. याच्यामध्ये गोष्टी अनेक पद्धतीने केल्या जातात. त्यानंतर आपण पाहिलं तर भाद्रपद महिना येतो. भाद्रपद महिन्यामध्ये पण वेगवेगळे उत्सव असतात. तर अशा पद्धतीने हे 4 महिने वेगवेगळे सण आपले व्रत वैकल्य चालू राहतात. आता पण ह्या चातुर्मासामध्ये लोकांची गोष्ट असते कुठली उपासना करायची म्हणली की त्या मागे एक काहीतरी त्यांची इच्छा दडलेली असते किंवा माझ्या मनातली ही इच्छा आहे आणि ही समजा मी एखाद्या उपासनेने पूर्ण करू शकते किंवा शकतो. या 4 महिन्यात अशी कुठली उपासना केल्यानंतर ना एखादी मनातली इच्छा पूर्ण होऊ शकते? जसं आपण आता बोललो तर भगवान शिव आणि भगवान विष्णूंची उपासना करावी. त्या उपासनेचं खूप चांगलं फळ, त्या उपासनेचा खूप चांगला फायदा आपल्या सगळ्या पिढीला होतो. जसं की चातुर्मास आपण भगवान विष्णूंबद्दल बोललो. ओम नमो भगवते वासुदेवाय हा महामंत्र जो आहे भगवान विष्णूंचा, या महामंत्राचा जर जप आपण रोज करू तर त्याचा फायदा अनेक पटीने आपल्याला प्राप्त होतो. ओके. भगवान शिवांच्या मंदिरामध्ये जाऊन आपण जर त्यांना रोज जल अर्पण करतोय तर त्या जलपूजनेने बऱ्याच संकटातून आपण बाहेर येऊ शकतो, ज्याच्यातून शारीरिक मानसिक आपल्याला शांतता मिळू शकते. ओके. अशा पद्धतीने 4 महिने आपण ही उपासना करायला तर त्याचा फायदा आपल्याला खूप चांगला होतो. सो मग हे चातुर्मासामध्ये खानपान जे म्हणतो आपण, कुठलं अन्न ग्रहण केलं पाहिजे, कुठलं त्यागलं पाहिजे, असं काही आहे का? आपण प्रचंड भाग्यवान आहोत की आपण भारतामध्ये जन्माला आलोय. कारण आत्ता जर आपण सगळ्या पिढीने जर पाहिलं की आपण जे म्हणतो जेनझी किंवा अल्फा हे आता शब्द खूप ऐकतो आपण या सगळ्या गोष्टींमुळे. पण आपली जी पूर्वापार परंपरा आहे ना त्या परंपरेमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि जर आपण ते फॉलो करत राहिलो तर आपल्याला शारीरिक मानसिक आणि त्याच्याबरोबर आर्थिक अडचणी येण्याचं काही कारणच राहणार नाही. कारण आपले मोठे जे काही ग्रंथ आहेत, धर्मसिंधू आहे, निर्णय सिंधू आहे, या ग्रंथांमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे नियम सांगितलेले आहेत जे थोडेसे सुरुवातीला विचार केला तर जड वाटतात, पण त्याचा आपण जर अवलंब केला आपल्या आयुष्यामध्ये तर आपल्याला कुठले दुर्धर आजार होतात, शुगर होते, बीपी, हे सगळं जे काही आहे ना हे सगळं कंट्रोलमध्ये राहू शकतं. मग आपल्या धर्मसिंधूमध्ये एक श्लोक सांगितलेला आहे. श्रावणे वर्जय छाकम दधी भाद्रपदे तथा दुग्धमाश्वयुजे मासी कार्तिके द्विदलन तथा इमम करिष्ये नियमम निर्विघ्नम कुरुमे च्युतम. म्हणजे काय तर चातुर्मासामध्ये हे वर्ज्य केलं तर आपलं शारीरिक स्थिती चांगली राहायला मदत होते. तर श्रावण मासामध्ये पालेभाज्या खायच्या नाहीयेत. बर. कारण काय आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामध्ये जे हिरवी पालेभाजी असते त्याच्यामध्ये छोटे छोटे कीटक किंवा ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. कारण त्यावेळेला काय औषधांची फवारणी किंवा गोष्टी करू शकत नाहीत, कारण आपल्या सगळ्या त्या मातीमध्ये या सगळ्या गोष्टी आर्द्रता आली आहे, मग ती शरीराला अपायकारक असते. म्हणून श्रावण मासामध्ये पालेभाज्या खाऊ नये हे आपले पूर्व आपले आजी आजोबा सांगतच आलेले आहेत. म्हणजे आता हे श्लोक वगैरे आपण आता सांगतोय पण आजी आजोबांनी सांगितलेलं आहे. भाद्रपद मासामध्ये दही खाऊ नये. बर. त्यावेळेला काय झालेलं असतं, हवेमध्ये एक वेगळी लहर आलेली असते ज्याच्यामुळे सूर्यकिरण जे आहेत ना ते सूर्यकिरण आपल्या शरीरापर्यंत पुरेसे पोहोचत नाहीत. ओके. मग आपण आपलं शरीराची जी काही आपण सर्व्हिसिंग मगाशी जसं बोललो तसं ते हानिकारक होऊ शकतं. ओके. आणि
दुसरी गोष्ट द्विदल म्हणजे दोन धान्य जी डाळ आपण म्हणतो की हरभरा डाळ आहे किंवा हरभरा आहे, मटकी आहे, द्विदल असणारे जे धान्य आहेत ना, हं. ती धान्य पण टाळायला सांगितलेली आहे. ओके. तर आपलं शरीर जे आहे ते त्या पद्धतीने चालू शकतं. कारण आयुर्वेदामध्ये जर आपण गेलो हं. तर हे जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले तेच आयुर्वेदामध्ये हा. आपल्याला फॉलो करायला सांगतात. तर म्हणून शास्त्र जर आपलं फॉलो करत राहिलो आपण हा. तर मग अडचणींचा सामना कमीत कमी करावा लागेल असं मला वाटतं. ओके. तर थोडक्यात हे अन्न पचायला थोडी जड असतात, सो त्यामुळे वर्ज्य करायला हवीत. त्यामुळेच वर्ज करायला सांगितलं. ओके, ओके. सो त्या चातुर्मासापर्यंत खूप सारे सण येतात. म्हणजे अर्थात आता रक्षापौर्णिमा आहे, म्हणजे राखी पौर्णिमा आहे पासून ते दिवाळीपर्यंत. सो मला असं वाटतं की आपण एक जे सण आहेत त्याचं थोडंसं विश्लेषण घेऊयात. त्याचं महत्त्व आपल्या धर्मामध्ये काय आहे. तर सुरुवातीला आपण रक्षाबंधन आता येतंय. सो या रक्षाबंधनाचं काय विशेष महत्त्व आहे? राखी पौर्णिमा आपण बोली भाषेमध्ये म्हणतो, ज्याला नारळी पौर्णिमा म्हटलं जातं. श्रावणामध्ये येणारी पौर्णिमा, याच्यामध्ये 2-3 गोष्टी फॉलो केल्या जातात. जसे की आता आपण पाहिलं तर एक नॉर्मल माणसाला राखी पौर्णिमा माहिती असते, बहीण जाते भावाला राखी बांधते आणि या हो. सगळ्या गोष्टी करतो. या दिवशी उपाकर्म नावाचा पण एक विधी केला जातो. ज्या व्यक्तींची मुंज झालेली, उपनयन संस्कार ज्यांनी ओके. जानवं धारण केलेलं आहे, ओके. हां. असे आपले पुरोहित मंडळी असतील किंवा ज्यांची कोणाची मुंज झालेली आहे, हां. हे उपाकर्म केले जातात. त्या दिवशी देहशुद्धी, मनशुद्धी, चित्तशुद्धी हा एक ओके. संस्कार असतो. म्हणजे बऱ्याच तीर्थक्षेत्रांवर आपण गेलो तर आपल्याला पाहायला मिळेल ती सगळी मंडळी दशविध स्नान करते. शरीराला शेण, गोमूत्र, हळद, म्हणजे धान्य, फळ ह्या सगळ्या गोष्टी लावून शरीर शुद्धी केली जाते. हां. त्याच्यामध्ये हेमाद्री संकल्प केला जातो, ज्याला कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक, ज्ञाता ज्ञात, ओके. स्पर्शास्पर्श, भुक्ता भुक्त, पिता पित या त्या संकल्पामध्ये उच्चार असतो की मनाने, चित्ताने, विचारांनी जर कुठल्या प्रकारचे काही दोष निर्माण झाले असतील, कोणाची फसवणूक झाली असेल, कोणाला आपण खोटं बोललो असू, हां. हे सगळे दोष दूर व्हावेत म्हणून शरीर शुद्धी पण आपल्या या चातुर्मासामध्ये सांगितलेली आहे. ओके. तर ही नागपंचमी काही ठिकाणी फॉलो केली जाते या शरीर उपाकर्मासाठी हां. आणि नारळी पौर्णिमेला हे केलं जातं. तर त्यावेळेला ही सगळी शरीर शुद्धी केली जाते. म्हणजे हे सूत्र जे आहे, म्हणजे जे जानवं धारण केलं जातं ते पण हां. एक प्रकारचं सूत्रच आहे. तर ते सूत्रही ओके. त्या दिवशी बदललं जातं. हां. आता महत्वाचा विषय आपण जो बोलत होतो की राखी पौर्णिमा. हां. या राखी पौर्णिमेच्या मागेही खूप मोठं पौराणिक एक कथा आणि गोष्टी आहेत. हां. 2-3 कथा आपल्याला ऐकायला मिळतात. इंद्र भगवान जे आहेत, जे देवांचे आपण सरसेनापती म्हणतो हां. किंवा देवराज इंद्र आपण म्हणतो. देवराज इंद्राचं एक युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये अशी परिस्थिती आली की देवराज इंद्र आता त्या युद्धामध्ये पराभूत होणार आहेत. पण इंद्राणी ज्या आहेत त्या इंद्राणींच्या लक्षात आलं की देवराजांना आता एका सपोर्टची गरज आहे. हां. जसं की पती पत्नीचं नातं हे असंच असतं, ते एकमेकांना सपोर्ट हां. करायलाच असतात. कुठल्याच पत्नीला असं वाटत नाही की आपल्या पतीचा पराभव व्हावा. हां. मग इंद्राणी मातेला भगवान विष्णूंनी एक सूत्र दिलेलं होतं, हातामध्ये धागा दिलेला होता. हां. तो धागा रक्षणाकरिता त्यांनी इंद्राच्या हातामध्ये बांधला बरं. आणि तो हातामध्ये बांधल्यानंतर इंद्राला ती एक ताकद मिळाली आणि त्यांचं त्या युद्धामध्ये विजय प्राप्ती झाली. ओके. दुसरी एक कथा आपल्याला ऐकायला मिळते जी द्रौपदी आणि श्रीकृष्णांची आहे. हं. श्रीकृष्ण भगवंत बसलेले असताना त्यांच्या हाताला काही जखम झाली म्हणून हातातून रक्तस्राव सुरू झाला. द्रौपदी मातेने तिथे काही नसल्यामुळे स्वतःची साडी फाडून तो एक बंधन त्यांच्या हातामध्ये ते रक्त येऊ नये म्हणून बांधलं. हां. म्हणून भगवान कृष्णांनी बहिणीसारखं रक्षण त्यांचं आयुष्यभर केलं. ओके. ते द्रौपदी वस्त्रहरण झालं आपण पाहतो त्यावेळेला भगवान कृष्णांनीच त्यांचं रक्षण केलं. हं. म्हणजे तो जो धागा किंवा ते जे बंधन आहे त्याला एवढं महत्व आहे. मग ओके. तो धागा ज्या वेळेला बांधला जातो, जसं की भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला होता. हं. त्या वामन अवतार धारण केल्यानंतर त्यांनी बलिराजाला 3 चरण त्यांची भूमी मागितली आणि त्यांनी 2 चरणांमध्ये सगळी सृष्टी व्यापून घेतली. तिसरं जे पाय आहे तो त्यांच्या डोक्यावर ठेवला. ते पातालामध्ये गेले. हं. पाताल लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासोबत वामन भगवान गेल्यानंतर माता लक्ष्मी ज्या आहेत त्या माता लक्ष्मी बलिराजाकडे गेल्या आणि बलिराजाला सांगितले की माझ्या पतीला तू आता भूलोकामध्ये सोड. ओके. तर त्यावेळेला माता लक्ष्मीने त्यांच्या हातामध्ये एक धागा बांधला, ज्याला ही पौर्णिमा आपण जी साजरी करतो ना, हां, हां. ती पौर्णिमा ती आहे. म्हणून मग तो धागा बांधताना आपण एक मंत्र म्हणायला पाहिजे, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलहा तेन त्वाम प्रतिबध्नामी रक्षे माचल माचल. म्हणजे काय, ओके. जो दानवीर शूर असा बलिराजा आहे
त्या बलिराजाच्या हातामध्ये ज्या पद्धतीचं रक्षासूत्र बांधलं गेलं आणि त्याला जी काही ऊर्जा प्राप्त झाली तशीच ऊर्जा माझ्या भावामध्ये येऊ देत ओके. आणि त्या भावाने माझं रक्षण करू देत. म्हणून आपण आता शहरांमध्ये तर पाहायला मिळत नाही फार, हं. पण गावी गेलो आपण कुठे तर अनेक पुरोहित असे असतात ते पूर्ण गावात सगळ्यांच्या हातामध्ये ते प्रत्येक जण त्यांच्याकडे जाऊन ते रक्षाबंधन बांधून घेतो ओके. आणि हाच मंत्र म्हणून ते आपल्या हातामध्ये रक्षासूत्र बांधतात. याला राखी पौर्णिमा म्हटलं जातं. ओके. जो उत्साह साजरा केला जातो आत्ताच्या कालमानानुसार लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात, पण महत्वाचं हेच आहे की हे सण किंवा ह्या गोष्टी टिकून आहेत. हं. त्याला एक रिन्युअल म्हणतो की भावाला बहिणीबद्दल आणि बहिणीला भावाबद्दल एक आस्था निर्माण करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. ओके. सो आता राखी पौर्णिमेनंतर सगळ्यात महत्वाचा आणि आवडता सण येतो तो गणेश चतुर्थी. आपले गणपती बाप्पांचं आगमन होतं. सो त्या संदर्भात काय एक्झॅक्टली लोकांनी उपासना केली पाहिजे? भगवान गणेश जे आहेत हे निर्विघ्नता आणणारे आहेत, बुद्धीची देवता आहेत. ज्याला आपण म्हणतो विधी करतानाही कोणतेही गुरुजी म्हणतात रिद्धी सिद्धी सहित, सिद्धी बुद्धी सहित गणेशाचं आवाहन केलं जातं. तर या गणेशाचं आगमन आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये होणं हे फार चैतन्यमयी वातावरण असतं. हं. माता पार्वती या स्नानासाठी जात असताना रक्षक कोणीही नसल्यामुळे त्यांनी जे काही अंगाला लावलेलं उटणं किंवा जो काही त्यांचा घाम होता तो उटणं काढून त्याच्यातून एक मूर्ती बनवली, त्याच्यामध्ये प्राण आणला, त्याला रक्षक म्हणून बाहेर उभं केलं आणि माता पार्वती गुहेमध्ये स्नानासाठी गेल्या. भगवान शिव त्या ठिकाणी आले, पण त्यांना त्याची ओळख न पटल्यामुळे त्यांनी त्यांचा शिरच्छेद केला की माता पार्वती आत आहेत आणि बाहेर उभं राहिलं कोण आहे. तर माता पार्वतीने ते पाहिल्यानंतर त्या रडू लागल्या, शोक करू लागल्या. म्हणून भगवान शिवांनी हत्तीचं शिर आणून त्या बालकाला दिलं आणि त्याचा पुनर्जन्म झाला आणि मग त्याला अग्रपूजेचा मान दिला. म्हणजे प्रत्येक पूजेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर गणपती बाप्पाची पूजा केली नाही तर ती पूजा सफल होत नाही किंवा निर्विघ्नता येत नाही. म्हणून प्रत्येक पूजेमध्ये आपण गणपती बाप्पाची पूजा करतो. ही तर एक पौराणिक कथा झाली आणि मग त्या पौराणिक कथेच्या आधारावरच आता हे जे काही गणेशोत्सव आपण साजरा करतो तो गणेशोत्सव आहे. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काय आहे की गणेशोत्सव मृत्तिकेचं म्हणजे पार्थिव गणेश पूजा सांगितली. पार्थिव म्हणजे मातीचा गणपती. ओके. आणि असं सांगितलेलं आहे की माती आपण घेऊन यावी, गणपती बाप्पाचा आकार तयार करावा, त्या गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी मातीच्या मूर्तीवरच. मग त्या षोडशोपचार पूजेमध्ये आपण पंचामृत आहे, जसं की ध्यान, आवाहन, पूजन, पाद्य, अर्घ्य, पंचामृत, अभिषेक ही सगळी पूजा करावी. बाप्पाची पूजा करून दुसऱ्या दिवशी त्याचं उत्तर पूजन करून विसर्जन करावं. ओके. जो 1.5 दिवसांचा गणपती आपण पाहतो. हं. हा बऱ्याच लोकांच्या घरी आहे, आपण तो पाहतोय. हं. पण मग परंपरेनुसार बऱ्याच लोकांच्या घरी 1.5 दिवसांचा आहे, काही जणांकडे 5 दिवसांचा आहे, काही जणांकडे 10 दिवसांचा आहे. तो त्या पद्धतीने आपण साजरा केला पाहिजे, जो पूर्वापार आपल्याकडे चालत आलेला आहे. हं. मग या गणेशोत्सवामध्येच आपण आता पाहतो की ग्रहांची मालिका आहे, त्याच्यामध्ये हे नक्षत्र ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, ह्या सगळ्या गोष्टींचं कनेक्शन आहे. बरं. म्हणजे आता इंग्रजी कॅलेंडरनुसार आपण जातो, चालतो, सगळ्या गोष्टी पाहतो, तारखा येतात जातात, पण नक्षत्रांचं जे काही गणित असतं ना याच्यामध्येच असतं. जसं की आपण महालक्ष्मी म्हणजे गौरींचं आवाहन ज्यावेळेला केलं जातं त्यावेळेला अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ या 3 नक्षत्रांवर ते आहे. अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आवाहन केलं जातं, ज्येष्ठा नक्षत्रांवर गौरींचं पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं. मग याच 10 दिवसांमध्ये ते 3 नक्षत्र कसे येतात, तर हीच तर सगळी ग्रहमालिकेची मजा आहे. म्हणजे आपल्यात जे काही आपण म्हणतो आपलं शास्त्र महत्वाचं का आहे तर याच्यासाठीच आहे. तर हा 10 दिवसांचा गणेशोत्सव केला जातो. याच्यामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभागी झालं पाहिजे, पण गणपती बाप्पाकडून काही गोष्टी शिकायला पण पाहिजेत ना. हं. आणला, त्याला खूप चांगला आरास केलं, पूजा केली, उत्साह केला, सगळं केलं. गणपती बाप्पा शिकवतात काय, तर त्यांच्या देहबोलीवरून ते शिकवतात. सुपासारखे कान आहेत त्यांचे मोठे. हं. म्हणजे ते काय सांगतात की बाबा जास्तीत जास्त ऐकायला शिक, बोलायला कमी शिक. म्हणजे ज्यावेळेला आपण असं करू त्यावेळेला आपले फायदे चांगले होतील, आपलं Correct. नुकसान कमी होईल. त्यांचे छोटे डोळे सांगतात की काय कॉन्सन्ट्रेशन चांगलं ठेवा. हं. कॉन्सन्ट्रेशन असेल तर गोष्टी कुठल्याच मिसमॅच होणार नाहीत हा. किंवा चुकीचं काही घडणार नाही. आणि त्यांचं लंबोदर ज्याला म्हणतो आपण, उदर मोठा आहे, ज्याच्यामध्ये ते काय करतात की सगळ्या गोष्टी सामावून घेतात. म्हणजे हं. आता आपण शारीरिक स्वरूपाचा विचार न करता वैचारिक स्वरूपाचा विचार केला तर निगेटिव्हिटी जी आहे ती निगेटिव्हिटी ठेवा, ती ओके. दाबून ठेवा आणि पॉझिटिव्ह विचारांनी पुढे जा. हे गणपती बाप्पा आपल्याला शिकवतात.
कारण आपण पाहतो वर्षभर एकत्र न येणारी मंडळी गणेशोत्सवाला एकत्र येतात, उत्साहाने जाते. मग ते गणपती बाप्पा पण शिकवून जातात आणि या 10 दिवसात ते शिकवतात की जो आपल्या आयुष्याचा फेरा आहे, की बाबा विसर्जनाच्या दिवशी शिकवतात की सगळं काही चांगलं करायचंय आणि मग जिथून आलोय तिथेच आपल्याला जायचं आहे. तर अशा पद्धतीने या भाद्रपद मासामध्ये पौराणिक कथेसह आपण जो काही आता उत्साहामध्ये साजरा करतो गणेशोत्सव, त्या पद्धतीने केलं पाहिजे आणि एक चांगली भावना घेऊन आपण पुढे जात राहायला पाहिजे. आता गणपती बाप्पांची कथा आपल्याला माहिती आहे, पण जसं मगाशी तुम्ही म्हणालात की लक्ष्मींचं आगमन होतं, म्हणजे गौरी येतात. सो यामागे काही कथा आहे का? म्हणजे त्या गणपती बसल्यानंतर एक 4 दिवसानंतर ना गौरी आवाहन होतं. सो यामागे काही कथा आहे का? त्या का येतात किंवा त्यांचे पण पूजन का केलं पाहिजे? हा, गौरीला माहेरवासीन म्हणलं गेलेलं आहे. म्हणजे ती माहेरी येते, गणपती बाप्पाची बहीण आहे, ती माहेरी येते आणि त्या सणाच्या वेळेला माहेरी येऊन तिचं पूजन, तिचं ओटी भरून तिचं जे काही कौतुक आहे ते केलं जातं आणि मग तिचं विसर्जन केलं जातं. ओके. हे त्याच्या मागची कथा आहे. सो आता गणपती बाप्पांचं झालं, पुढे आपण जर गेलो तर पितृपक्षी येतो. सो या पितृपक्षाचं काय महत्व आहे? जसं आपण सुरुवातीपासून बोलतोय, प्रत्येक गोष्टी मागे काही ना काहीतरी आहे. म्हणजे आपण हिंदू संस्कृतीनुसार कुठेही बेसलेस काही करत नाही. सगळ्या गोष्टींना बेस आहे. महाभारताचं युद्ध आपण पाहिलं. महाभारताच्या युद्धामध्ये सगळ्यात जास्त दानवीर कोण होतो? आपल्याला जर विचारलं दान सगळ्यात जास्त कोण करायचं असं विचारलं तर लगेच नाव डोक्यात येतं की कर्ण. कर्ण हा असा राजा होता की जो कोणालाच रिकाम्या हाताने पाठवायचा. म्हणजे तो प्रचंड दानवीर. महाभारतामध्ये त्यांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर ज्यावेळेला ते स्वर्गामध्ये गेले, दानवीर असल्यामुळे स्वर्गातच जाणार. स्वर्गात गेल्यानंतर काय झालं की त्यांना भूक लागली. कारण मनुष्य जन्माला येतो, जन्मानंतर त्याचा मृत्यू झाला म्हणजे सगळे फेरे संपले असं नाहीये. ओके. तुम्ही इथे काय कर्म केलंय ते सगळं कर्म वर जाऊन त्याचा हिशोब करायचा आणि नंतर तुम्हाला सद्गती आहे. मग किती चांगला आणि किती वाईट माणूस असो त्याचा सगळा हिशोब होतो. म्हणून आपण सांगतो बाबा जगतोयस तर चांगला जग, व्यवस्थित चांगले कर्म कर, चांगल्या गोष्टी कर, म्हणजे पुढे चालून सगळं चांगलं. तसंच कर्ण गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना जेवणाचं ताट आलं आणि त्या जेवणाच्या ताटामध्ये काय आलं? जेवण, हिरे, माणिक, मोती, सोन्याचे मोहरा आणि हे सगळं. ते यमराजाला म्हणाले, यमराज जेवण करायचंय, तुम्ही हिरे, माणिक, मोती, पोळ का दिलंय? मी तर सगळी चांगली कर्म केलीत, मी कोणाचं नुकसान केलं नाही, मी प्रत्येक माणसाला दान दिलंय, मागितली ती गोष्ट दिली, सगळं केलंय. यमराज म्हणाले, तू सगळ्यांना दान केलंस पण तुझ्या पूर्वजांची पूजा किंवा पूर्वजांना संतुष्ट करायला तू विसरलास, त्यांना संतुष्ट केलं नाहीस. म्हणून तुला आता जर तुझ्या दान केलेल्या गोष्टींवर तुला गर्व आहे तर म्हणजे दान केले ते खा, जातंय का पोटात बघ. त्यांनी क्षमा मागितली की माझी चुकी झाली, मी सगळ्यांचं केलं पण माझ्या पूर्वजांचं केलं नाही. मग यमराजाने कर्णाला परत 15 दिवस पुनर्जन्म दिला. ओके. आणि त्या 15 दिवसांमध्ये जाऊन त्याच्या पूर्वजांची, त्याच्या पितरांची सेवा करायला सांगितली. ते हे 15 दिवस म्हणजे पितृपक्ष. ओके. ओके. मग या 15 दिवसांमध्ये म्हणून आपले पूर्वज गेलेले आहेत त्या तिथीला आपण त्यांचं तर्पण करतो, त्यांचं श्राद्ध करतो, आपण ब्राह्मण भोजन करतो, दान धर्म करतो, या सगळ्या गोष्टी करतो. या सगळ्या गोष्टींना एवढं महत्व आहे. मग त्या 15 दिवसांमध्ये भगवंताच्या वरदानानुसार आपले पूर्वज ह्या भूमीवर आलेले असतात. त्यांचं पूजन केल्यानंतर जसं आपण बोलीभाषेत पण बोलतोच की सहज कोणी विचारलं कसं काय चाललंय तर आपण काय म्हणतो, वाढ वडिलांच्या आशीर्वादाने सगळे काय चांगलंय. मग वाढ वडील आपले आनंदी असतील, त्यांचे आशीर्वाद असतील तर आपल्या कुठलीच गोष्ट कमी पडू शकत नाही. मग आपण म्हणतो त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविण त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. आपले जे आई वडील आहेत हेच आपल्यासाठी पितृ आपले दैवत आहेत, आपले पूर्वज आहेत, म्हणून आपण हे जग पाहिलंय. म्हणून पितृपक्षामध्ये अनन्य साधारण महत्व आपल्या पितरांच्या पूजेला, पितरांच्या सगळ्या गोष्टींना दिलेलं आहे. त्याच्या मागची पौराणिक कथा आता आपण जी आहे. पण मग या 15 दिवसातच पितरांना जेवायला घातलं पाहिजे का रेग्युलर जसं आपण जेवतोय तर रोज एक ताट बाजूला काढून ठेवलं पाहिजे असंही चालू शकतं? नियम असा सांगतो की असं रोज आपल्याला तो नैवेद्य द्यायची गरज नाही. एकतर त्यांचं जे काही वार्षिक श्राद्ध असतं, ज्या तिथीला ते गेलेले आहेत त्या तिथीला नैवेद्य करावा आणि पितृपक्षामध्ये आवर्जून त्यांना नैवेद्य दाखवायला पाहिजे. रोज आपण नैवेद्य दाखवलं पाहिजे असं नाही. रोज आपण देवांना नैवेद्य दाखवू शकतो. पितरांना आपण त्यांच्या तिथीनुसार त्यांची पूजा आणि त्यांना नैवेद्य केलं पाहिजे. सो असं म्हणतात की पितरांचं महत्व फक्त आपले पूर्वज आहेत म्हणून नसतं, देव आणि आपल्यामधलं कनेक्शन घडवायचं काम ते करतात. सो हे कितपत खरं आहे? अगदी बरोबर आहे. म्हणजे ही जी काही सृष्टी आपण पाहतोय हे आपल्या पूर्वजांमुळे, पितरांमुळेच पाहतोय ना. आणि परमेश्वरांनी त्यांना ती ऊर्जा दिली म्हणूनच आपला जन्म झाला.
ते देवाने आपल्यामधले दूत नसून आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे ते दूत आहेत. ओके. या जगामध्ये आई वडील किंवा आपले पूर्वजच असे आहेत की जे कधीच असं विचार करत नाहीत माझ्या मुलाचं वाईट व्हावं, हा. माझ्या मुलीचं वाईट व्हावं, माझ्या परिवाराचं वाईट व्हावं. बाकी इतर कोणी काही वाईट विचार करू शकतो पण हम्म. आपले पूर्वज कधीच असा विचार करणार नाही. हम्म. म्हणून आपल्या पूर्वजांना जिवंत असतानाही दुखवू नका आणि गेल्यानंतरही त्यांना विसरू नका. ओके. मग ती कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे 15 दिवस आहेत. म्हणून या 15 दिवसांमध्ये आणि ते चातुर्मासामध्ये आलेत. ज्या चातुर्मासाबद्दल आपण बोलतोय करेक्ट. या चातुर्मासाला एवढं महत्व आहे की जे काही सण आपण साजरे करतो ना वर्षभरामध्ये हा. त्यात सगळ्यात जास्ती सण या चातुर्मासामध्येच येतात. बरोबर. त्यातला हा एक पितृपक्षाचा विषय. पण मग आता ह्या पितृपक्षामध्ये ज्यावेळेस आपण पूर्वजांना अन्न देतोय आपण असं म्हणतोय, सो मग त्यासाठी काही विधिवत काही एखादी काय म्हणतो आपण स्टेप बाय स्टेप करण्याच्या काही गोष्टी आहेत का, की बाबा हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे? आता शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पिंडदान केलं जातं. हम्म. ज्याच्यामध्ये आपले वडील नसतील तर वडील, आजोबा, पणजोबा, आई, आजी, पणजी हम्म. या 3 पिढ्यांची पूजा केली जाते. त्यांची पूजा करून त्यांचं पिंडदान केलं जातं. पिंडदान करून जो आपण नैवेद्य दाखवतो तो एक हम्म. नैवेद्य आपल्या पितरांना, एक गाईला दिला जातो, हम्म. एक पाण्यामध्ये सोडला जातो. ही पूजा करून ब्राह्मण भोजन सांगितलेलं आहे किंवा आपलं घरामध्ये जे काय आपले इष्ट आप्त आहेत त्यांना प्रसादासाठी बोलवावं, त्यांची पूजा करावी, दान धर्म करावा. आत्ताच्या कालमानानुसार आपण पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या रूपाने हे जे काय आहे पितृपक्ष किंवा या गोष्टी साजरे केले जातात. तर तेही एका पद्धतीने योग्य आहे की गरिबांना दान धर्म आहे, हम्म. कुठे अनाथ आश्रमामध्ये आपण देतोय की आपण जे काही धन कमवलेलं आहे, आपण ज्या काही गोष्टी मिळवलेल्या आहेत त्याच्यातून काही भाग आपल्या समाजासाठी गेला पाहिजे हा. हे आपल्या पूर्वजांनीच आपल्याला सांगितलं असतं. बरोबर. तर त्याही गोष्टी बरेच जण करतात. तर आपण त्यांचं श्राद्ध करून त्यांचं तर्पण करून बरेच जण तीर्थक्षेत्रावर जातात आणि त्यांचं श्राद्ध केलं जातं, त्यांना तर्पण, त्यांना तिलांजली दिली जाते, ओके. त्यांची पूजा केली जाते. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. या 15 दिवसांमध्ये आपण पूर्वजांची संतुष्टी करू शकतो. ओके. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की विवाह झालाय, संतती होत नाहीये, हम्म. काम करतोय पण यश मिळत नाहीये, हम्म. घरामध्ये सुखशांती समाधान नाहीये. तर हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा पर्व काय आहे की बरोबर. ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पूर्वजांची व्यवस्थित पूजन, उपासना, नैवेद्य, पूजन करून प्रार्थना केलीत तर तुमच्या अनेक संकटातून आपण बाहेर पडू शकतो. ओके. कारण जेवढ्या मनाप्रमाणे ते आपल्याला आशीर्वाद देतील तो आशीर्वाद तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. हम्म. आणि भगवंताने सांगितल्याप्रमाणे की या 15 दिवसांमध्ये पूर्वज हे पृथ्वीवर, धर्तीवर येतात आणि त्यावेळेला आपण त्यांची ओके. उपासना केली तर ती सद्गतीला प्राप्त व्हायला मदत होते. ओके. या पद्धतीने कर्णाला पण त्यांनी सांगितलं की तू इकडे जा. हा. त्या पद्धतीने आपल्या पूर्वजांचं काही शेष असेल तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असते. म्हणून त्यांचं पूजन करून या सगळ्या गोष्टी कराव्यात. मग समजा आता बघतो की आजकाल पिढी खूप फॉरवर्ड होत चालली आहे, आपले सणही काही लोक करतही नाहीयेत आणि त्याच्यात हा पितृपक्ष आहे म्हणल्यावर आपल्या पूर्वजांना आपण खाऊ घातलंच पाहिजे हे आहेच आहे. पण काही लोक हे फॉलो करत नाहीत. मग समजा काही लोक जर हे फॉलो करत नाही तर त्यांना आत्ता जगताना कुठल्या गोष्टींना सामोरे जावं लागत असेल, थोडक्यात अडचणी म्हणूयात आपण, तर कुठल्या अडचणी येतात त्यांना? करिअर ग्रोथ, घरामध्ये शांतता. कारण पैसा आपण किती जरी कमवला ना माणसाने तरी तो माणसासाठी कमीच असतो. हं. जोपर्यंत पीस ऑफ माइंड नाहीये, हं. त्याचं मन जोपर्यंत शांत नाहीये तोपर्यंत त्या पैशाला काहीच किंमत राहत नाही. मग ते पीस ऑफ माइंड तुम्हाला याच्यातून मिळू शकतो. हे काय आहे तर एक सबमिशन आहे. हं. म्हणजे तुम्ही सबमिट कुठेतरी होताय ना, ज्या वेळेला सबमिट होतो ना त्याच वेळेला मार्ग निघतो. हो. सगळीकडे ताटमानेने उभं राहून नाही चालत. बरं. मग इतर ठिकाणी जर आपण सबमिट होतोय, इतर ठिकाणी आपण हंबलली काही प्रार्थना करतोय किंवा विनवणी करतोय तर आपल्या पूर्वजांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांची प्रार्थना करण्याचा दिवस किंवा योग आलेला आहे. तर त्यावेळेला या गोष्टी केल्या तर बाकीचे जे काही स्पीड ब्रेकर्स आपल्या आयुष्यात आहेत ते स्पीड ब्रेकर्स दूर व्हायला मदत होईल ओके. आणि गोष्टी सुरळीत होतील. त्याच्यामुळे पितृपक्षामध्ये पितरांची पूजा, त्यांची प्रार्थना, त्यांना नैवेद्य करावा हे केल्याने बऱ्याचशा गोष्टीतून आपण बाहेर. आता या चातुर्मासामध्ये सगळ्यात महत्वाचा अजून एक सण येतो नवरात्री. 9 दिवस जल्लोष असतो. तर या नवरात्रीचं काय महत्व आहे? या नवरात्रीमध्ये मा दुर्गेचे 9 रूप सांगितलेले आहेत. ते दुर्गा सप्तशतीमध्ये आपण पाहतो, जो की श्लोक आहे. प्रथमं शैलपुत्री च, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्री च, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तिताः. हे 9 रूप देवीचे सांगितलेले आहेत आणि या 9 रूपांचं पूजन करून
आपण जसं नवरात्रीमध्ये पाहतो की कुमारिका पूजनांचं पण फार महत्व आहे. हो. त्या कुमारिकांचं पूजन पण आपण केलं पाहिजे. मग त्याला एक जर या श्लोकाशी निगडीत आपण जर विचार केला तर आपण स्वतःमध्ये काय बदल करायला पाहिजेत. तर पहिलं रूप आहे शिस्त, ओके. दुसरं रूप आहे ज्ञान, तिसरं रूप आहे धैर्य, चौथं रूप आहे ऊर्जा, पाचवं रूप आहे मातृत्व, हम्म. सहावं रूप आहे संरक्षण, सातवं रूप आहे निर्भयता, आठवं रूप आहे शुद्धता हम्म. आणि नववं रूप आहे सिद्धी. ओके. हे हा जो श्लोक सांगितला त्याचं सोप्या पद्धतीने आकलन करायचं म्हणलं या नवरूपांमध्ये होऊ शकतं. ओके. तर आपण स्वतःमध्ये ह्या सणांमध्ये पण बदल आणायला पाहिजे. म्हणून या पद्धतीने याचं फॉलो केलं तर जास्ती चांगलं राहील. पण नॉर्मली आपण बघतो की 9 दिवस म्हणजे थोडक्यात हा स्त्रियांचा विषय आहे की 9 दिवस वेगळ्या रंगाच्या साड्या ते त्याविषयीचा जल्लोष असतो. सो हे परंपरागत आहे की ट्रेंडनुसार चेंज झालेलं आहे? शास्त्रामध्ये असं कुठेही उल्लेख नाहीये की या ओके. कलरची साडी घालावी, त्या कलरची हा. साडी घालावी. पण हरकत नाही. आता जसं आमचं एक स्लोगन आहे, परंपरा तीच पण त्याला जोड आधुनिकतेची. हा. म्हणून आम्ही सगळ्यांना ज्यावेळेला मार्गदर्शन करतो, हम्म. उत्साहात सण साजरा होतोय ना हा. तर रंगांना फॉलो करा, हरकत बरोबर. नाही. पण आपले सण उत्साहाने साजरा करा असं आमचं म्हणणं असतं. पण असा शास्त्रामध्ये कुठलाही उल्लेख जाणवत नाही हम्म. की या रंगाची साडी आज घालावी, त्या रंगाची साडी उद्या घालावी. एक आनंद घ्यायचा आहे, तो आनंद घेत घेत आपण पुढे गेलं पाहिजे. हा. नवरात्रीमध्ये खूप वेगवेगळ्या उपासनाही सांगितलेल्या आहेत, हम्म. ज्याच्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचले जातात, ओके. नवचंडीचा विधी केला जातो. या नवचंडीच्या विधीमध्ये जसं मगाशी आपण बोललो, कलो माद्यांदिनी शाखा कलौ चंडी विनायको. हा. कलियुगामध्ये जे आपले 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. तर यजुर्वेदाची माद्यांदिन शाखा आणि चंडी आणि विनायक म्हणजे देवी आणि गणपतीची उपासना जर आपण केली तर ती लवकर हा. फलित व्हायला मदत होते, ज्याच्यातून संकल्प सिद्धी लवकर येते. तर हा नवरात्राचा जो कालावधी असतो हा शरद ऋतूमध्ये येतो. हा. ऋतू बदलतात. तर त्या शरदकाले महापूजा, शरद ओके. ऋतूमध्ये जर महापूजा केली, नवचंडीचा यज्ञ केला, शतचंडीचा यज्ञ केला तर त्याचं फळ इन्स्टंट मिळायला मदत होते. म्हणून बरीच लोक घरामध्ये हवन करतात, अष्टमीला हो. हवन असतं. बरोबर. तर अशा पद्धतीने हा नवरात्रीचा सण साजरा केला जातो मा दुर्गेसाठी. आणि 9 दिवसामध्ये प्रत्येक घरात आपण बघतो की घटस्थापना होते, घट बसवला जातो. सो त्याचं काय एक्झॅक्टली महत्व आहे? घटस्थापना करत असताना परडीमध्ये पत्रावळीवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरेनुसार मृत्तिका ठेवली जाते, ज्याच्यामध्ये धान्याची पेरणी पहिल्या दिवशी केली जाते, ज्याच्यावर एक मृत्तिकेचा कलश आणि नारळ ठेवला जातो आणि प्रत्येक दिवशी एक एक माळ सोडली जाते. हो. त्याचं प्रतीक हेच आहे की जी आपली कुलदेवी आहे, ही माता आहे, हिची स्थापना आता नवरात्रीमध्ये आपण केलेलं आहे. हम्म. पेरलेलं धान्य ज्या पद्धतीने उगवत आहे हम्म. त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये पण जसं मी मगाशी जे 9 रूप सांगितले, शिस्त, हा. मातृत्व, ज्ञान, या सगळ्या गोष्टींची वृद्धी होऊ देत. आणि एक एक दिवस जसा तो पुढे जातोय तर त्या पद्धतीने आपल्या विचारांमध्ये पण आपण बदल करायचा आहे. ओके. ती समृद्धी कुलदेवीच्या आशीर्वादाने येते, म्हणून ते धान्याचं रूप म्हणून आपण त्याची पेरणी करून त्याची स्थापना केली जाते. या काळात सुगीचे दिवस पण असं काहीतरी म्हणतात की ज्या पद्धतीने ते धान्य उगवल तशी शेतकऱ्याची बरकत होते. सो असं काय आहे का? आता असं असतंच नक्की, कारण पूर्वी आपण पाहिलं तर कुठले पॅरामीटर्स नव्हते हम्म. किंवा कुठल्याही गोष्टींचे यंत्र सामुग्री नव्हते. आपल्या प्रत्येक गोष्टी ज्या होत्या ना त्या सगळ्या कौल घेतला जायचा प्रत्येक हा. गोष्टीचा. त्या पद्धतीचा हा एक कौल घेतला जात होता ओके. की यावर्षी धनधान्य कसं असणार आहे, गोष्टी कशा असणार आहेत. म्हणजे जसं आपण सुरुवातीला बोललो की आपलं जे काही हिंदू शास्त्र आहे, हिंदू धर्म आहे, हा एका बेसवर उभा आहे. हा. आपल्या पूर्वजांनी हे जे पॅरामीटर्स दिलेले आहेत ना, हे पॅरामीटर्स पण फॉलो केले पाहिजेत. सांगताना आम्ही हे पण सांगतो की बाबा आजीबाईचा बटवा जो असतो त्याच्यातून येणारे जे औषधोपचार आहेत तेही करा हा. आणि आत्ताचं आधुनिक आहे तेही फॉलो करा, कारण जुनं सोडून चालणार नाही बरोबर. आणि नव्याला नाकारून चालणार नाही. तेव्हा दोन्ही Correct. गोष्टींचा समतोल राखून आपण पुढे गेलं पाहिजे. सो त्या 9 दिवसानंतर ना सगळ्यात महत्वाचा आहे तो दसरा. सो हा दसरा आणि 9 दिवस याचा काय संबंध आहे एक्झॅक्टली? हा 9 दिवसांचा याला विजयादशमी म्हणलं जातं. हम्म. ही विजयादशमी जी आहे या दिवशी भगवतीचं पण युद्ध पूर्ण झालं होतं, तिलाही विजय प्राप्ती झाली होती. आणि नंतरच्या काळामध्ये आपण ऐकतो विजयादशमी बद्दल की रावणाचा वध भगवान प्रभू रामचंद्रांनी केला, हा. त्यालाही विजयादशमी म्हणले जाते. विजयोत्सव साजरा केला जातो. तर तो विजयादशमीचा दिवस तो मानला जातो की ज्या दिवशी विजय प्राप्ती झालेली आहे, म्हणून त्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि त्या दिवशी पण एक वेगळा उत्साह आणि सण साजरा केला जातो, ज्याच्यामध्ये या नवरात्रीची पण एक समाप्ती असते, त्याचं एक पारणं असतं. काही जणांकडे नवमीला करतात, काही जणांना दशमीला केलं जातं. पण मग या दिवशी आपण बघतो की सोनं म्हणून आपट्याची पानं वाटली जातात. सो याचं काय आध्यात्मिक महत्व आहे? आपट्याची पानं जर आपण पाहिली
तर ते द्विदल आपल्याला दिसतं ते हा. जे आहे, जसं आपण मगाशी बोललो द्विदलाबद्दल. हा. तर हे सोनं काय सांगतं की परस्परांमध्ये असणारे जे काही वाद विवाद या सगळ्या गोष्टी आहेत, कारण वाईटावर चांगलाचा विजय आज झालेला आहे. हा. निगेटिव्हिटीवर पॉझिटिव्हिटी हवी झालेली आहे. हम्म. तर अशाच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये पण गोष्टी घडाव्यात म्हणून एकमेकांना आदान प्रदान करून त्या ओके. गोष्टींमध्ये गोडवा वाढवला जातो. म्हणून आपण ओके. म्हणतो सोनं घ्या चांदी द्या असं. हा, हा. पण मग मला थोडं डीप मध्ये जायचंय की मग तिथे आपट्याचीच पानं का, याचं काय महत्व आहे? आपट्याचं वृक्ष जर आपण पाहिलं तर वर्षानुवर्ष ते एका वेगळ्या पद्धतीने उभं असतं, ज्याला काटेही असतात, आणि त्याच ऋतूमध्ये त्याला ती पानं येऊन त्या पानांचा उपयोग केला जातो. आयुर्वेदामध्ये पण याला एक खूप वेगळं महत्व आहे, हं. ज्याचा संबंध आपल्या मेंदूशी हृदयाशी लावला जातो. ओके. तर तो परस्परांमध्ये एक चांगली भावना किंवा परस्परांमध्ये एक प्रेम निर्माण व्हावं म्हणून ही आपट्यांची पानं एकमेकांना दिली जातात. ओके. तर त्या दिवशी आपण पाहिलं तर विजयादशमीच्या दिवशी आपण सीमोल्लंघन करतो. हो. सीमोल्लंघनाला संध्याकाळी आहे, म्हणजे शहरामध्ये पण लोक जातात देवदर्शनासाठी, खेड्यांमध्ये पण जातात. ज्यावेळेला आपण टोपी घातली जाते आणि ते जे धान्य आलेलं आहे हो. ते धान्य थोडंसं घेऊन त्या टोपीच्या तुऱ्यावरती लावलं जातं. याच्याने काय असतं, तो एक रुबाब आहे, करेक्ट. देवाबद्दल ती श्रद्धा आहे की माझ्या घरामध्ये आलेलं धान्य हे काय आहे, वंशवृद्धीचं प्रतीक आहे. धान्य ओके. तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीने, म्हणून ते धान्य लावून मग ते सीमोल्लंघनाला जाण्याची पद्धत आहे. मग त्या धान्याच्या तुऱ्याने घरी आल्यानंतर तो रावणाचा वध केला जातो, आपल्याला औक्षण केलं जातं. हो. अशा पद्धतीचा तो सगळा विधी असतो. सो दसऱ्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात प्रमुख जो सण आपण म्हणतो दिवाळी येते, त्याच्यात लक्ष्मीपूजन असतं, पुढे भाऊबीज असते. सो या एक्झॅक्टली ह्या दिवाळीचं आपल्या धर्मानुसार काय महत्व आहे? नवरात्रीचा विजयोत्सव झाल्यानंतर जी दीपावली साजरी केली जाते, आता याला पौराणिक वेगवेगळ्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात. जसं श्रीकृष्णांच्या कालावधीमध्ये नरकासुर नावाचा एक दैत्य होता. त्याने पृथ्वीवर प्रचंड हाहाकार निर्माण केला आणि स्त्रियांना बंदी केलं, पुरुषांना घातपात केले, गोष्टी केल्या. या सगळ्या दृष्टिकोनातून भगवान कृष्णाने त्याचा वध केला. हा. तो नरक चतुर्दशीचा दिवस, ओके. जो आपल्या दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. म्हणून आपण म्हणतो की अत्याचारातून भगवान कृष्णाने मुक्त केली, सगळ्यांना मुक्ती केली. म्हणून त्या दिवशी आपण म्हणतो सूर्योदयाच्या आधी स्नान करावं, अभ्यंग स्नान करावं. हो. पहिलं स्नान नरक चतुर्दशीला असतं. हा, हा, बरोबर. तर ती नरक चतुर्दशी त्या दिवशी साजरी केली जाते. त्याच्यानंतर एक संदर्भ पुराणामध्ये असा सापडतो, 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करून भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले. हा. मग त्यावेळेला ते दिव्यांची आरास करून त्यांचं सगळं स्वागत केलं. तो दिवाळीचा दिवस. हा. आपल्या शास्त्रामध्ये एक श्लोक आहे, दीपोत्सवे महत्पुण्ये बलिराजा प्रवर्धये आनंद सर्व लोकांना मंगल आणि गृहे गृहे. हा. जे काय बलिराजा जो आहे, जो सृष्टीचा राजा होता, सगळ्या घरांमध्ये दीपोत्सव करून मंगलाचं प्रतीक असलेले दिवे लावून आनंदोत्सव साजरा करण्याचा हा दिवस म्हणजे दिवाळी मानला जातो. ओके. की जे अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं आगमन झालं म्हणून साजरा केला जातो. का नरकासुराचा वध प्रभू श्रीकृष्णांनी केला म्हणून नरक चतुर्दशीला आपण स्नान करतो. हा. अशा पद्धतीने हे 2 दिवस झाले की मग त्यानंतर दीपावलीचा पाडवा येतो, हा. म्हणजे जी प्रतिपदा येते. हं. त्या दिवशी सगळं वाईटावर चांगल्याचा विजय झाला म्हणून नव्याने सुरुवात करायची. म्हणून आपण पाहतो व्यापारी मंडळी जी आहे हा. ती त्या दिवशीच त्यांची वही पूजन करून ते सगळं लिखाण करायला आणि ते सगळं चोपडी लिहायला सगळ्या गोष्टींना सुरुवात करते. याच्या मागचं हे कारण आहे. म्हणून व्यापारी मंडळी त्या प्रतिपदेपासून ते सुरुवात करते, ज्याला दिवाळीचा पाडवा आपण म्हणतो. पण मग लक्ष्मीपूजन जे असतं ते एक्झॅक्टली मध्ये ह्या ह्याच्यामध्ये लक्ष्मीपूजनाचं काय महत्व आहे? खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. हा प्रश्न खूप लोकांना पडतो की बाबा ठीक आहे, दिवाळी आहे, प्रभू रामचंद्र आले, सगळ्या गोष्टी झाल्या, लक्ष्मीपूजनाचं महत्व आहे. समुद्र मंथन झालं होतं, आपण बोललो थोड्या वेळापूर्वी. समुद्र मंथनामधून सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. त्याच पद्धतीने माता लक्ष्मी या दिवशी बाहेर आली होती. हा. आणि माता लक्ष्मी बाहेर आल्यानंतर चैतन्यमयी वातावरण झालं, सगळीकडे पॉझिटिव्हिटी क्रिएट झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर देवतांच्या लक्षात आलं की या देवीमुळे ह्या सगळ्या सृष्टीमध्ये चैतन्य निर्माण होणार आहे आणि तिचं आगमन झालं हं. म्हणून तिची पूजा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते. ओके.
तोच हा दिवस अमावस्येचा, जो की अंधाराकडून उजेडाकडे घेऊन जाणारा तमसोमा ज्योतिर्गमय, ओके. अंधाराकडून उजेडाकडे घेऊन जाणार म्हणून. कारण आपण म्हणतो प्रत्येक गोष्ट ही माता लक्ष्मी असेल तरच ती शक्य आहे, हो, बरोबर. त्याशिवाय शक्य नाही. हा. म्हणून या दिवशी लक्ष्मी मातेचं पूजन केलं जातं समुद्र मंथनातून काय अवतार झाल्या. पण मग आता जसं लक्ष्मीपूजन आपण करतो, प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने देवीची उपासना पूजा केली जाते. पण एक शास्त्रोक्त म्हणतो आपण की देवीची पूजा किंवा ती उपासना त्या दिवशी कशी केली पाहिजे. लक्ष्मी पूजनाचे मुहूर्त तसं पाहिलं गेलं तर तिन्ही सांजेला ज्यावेळेला लक्ष्मी यायची वेळ आपण म्हणतो, हा. त्यावेळेला त्या मुहूर्ताच्या वेळेला लक्ष्मीचं आवाहन करून लक्ष्मीचं पूजन केलं पाहिजे. मग ती लक्ष्मी वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते. आपला जो व्यवसाय आहे त्या पद्धतीने असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यातून लक्ष्मी मातेचं आगमन होतं त्याच्यामध्ये पूजा. तर ती पूजा करत असताना जुनी पद्धत होती गादी टाकून पूजा करायची. हा. आता टेबलवर पण पूजा होते, चौरंगावरही पूजा होते. ही पूजा करत असताना गणपती कलशाची पूजा करावी. मा लक्ष्मी म्हणजे जी व्यवहार लक्ष्मी आहे ते लक्ष्मीचं पूजन करावं. आपली जी काही चोपडी आहे, जे काही आपले आपण ज्याच्यामध्ये लिखाण करणार आहोत त्याचीही पूजा केली जाते. आपली जी वास्तू आहे ती पण एक लक्ष्मीचं स्वरूप आहे, तिचीही पूजा केली जाते. ओके. त्यांची पूजा करावी, त्यांना लाया बत्तासे अर्पण करावेत, धने गूळ हे अर्पण करावं. लक्ष्मी मातेची सगळ्यांनी मिळून पूजा करावी, त्यांची आरती करावी आणि फटाके फोडून पण आपण लक्ष्मीचं आवाहन केलं जातं, जी जुनी परंपरा आहे. हा. आता पर्यावरणपूरक प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने मानतं, पण माझं असं म्हणणं आहे की उत्साहामध्ये सण साजरे करावेत. कारण याच्यामधून एक चैतन्यमयी वातावरण निर्माण होतं. त्या दिव्यांमुळे जी ऊर्जा निर्माण होते त्याच्यामुळे निगेटिव्हिटीचा ऱ्हास होतो आणि पॉझिटिव्हिटी क्रिएट होते. सो आता लक्ष्मीपूजनाबद्दल सांगितलं, पण पुढे मग परत भाऊबीज येते. सो भाऊबीजेचं काय महत्व आहे. जसं की याला बलिप्रतिपदा म्हणलं जातं, जे आपण प्रतिपदेबद्दल आता बोललो. हम्म. त्याच्यानंतर यमद्वितीया म्हणजे भाऊबीजेचा दिवस आहे. आपल्या भावाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, जो बलिराजा आहे, जसं सप्तचिरंजीव आपण बघतो, हा. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांशी विभीषणा कृप परशुरामश्च सप्त इते चिरजीविना. याच्यामध्ये जे बली आहेत, ज्यांना चिरंजीव प्राप्त आहे म्हणजे ज्यांना मृत्यू नाही, हा. जे युग बदललं, सत्ययुग द्वापर त्रेता, युग बदलले कलियुग, तरी पण ते जिवंत आहेत. ओके. यमद्वितीया म्हणजे त्या दिवशी आपल्या भावाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून त्यांचं औक्षण करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. याला भाऊबीज म्हटलं जातं, ओके. ज्याच्यामध्ये प्रत्येक बहीण आणि भाऊ एकत्र येतात आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहीण मनापासून प्रार्थना करते. ओके. त्याला भाऊबीज म्हटलं जातं. पण मग यासाठी काही पर्टिक्युलर कुठली कथा आहे पौराणिक. हा, बलीचा जन्म जो आहे ना, हा. यमद्वितीय आपण म्हणतो, हा. त्या बलीच्या जन्माच्या दिवशीच हे सांगितलेलं आहे की आपल्या भावाच्या दीर्घायुष्य प्राप्तीसाठी त्या दिवशी भावाचं औक्षण करून सप्तचिरंजीवांची प्रार्थना केली पाहिजे आणि यमदीपदान केलं पाहिजे. जो एक कणकेचा दिवा असतो हा. तो दिवा बनवायचा आणि तो दिवा दक्षिणेकडे तोंड करून घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला लावायचा. त्या दिवशी आपल्या पूर्वजांचं पण तर्पण करायला सांगितलेलं आहे. ओके. तर्पण केलं तर सगळ्या सद्गती प्राप्त व्हायला त्या दिवशी मदत होते. पण मग जसं आता आपण बघतो की आपल्या पुराणांमध्ये ही कथा आहे किंवा पासून आपण भाऊबीज साजरी करतोय. आज काळ बदललाय, ट्रेंड बदललाय. सो आज एका भावाला बहिणीचं रक्षण करणं खूप मोठी जबाबदारी सध्या वाढत चालली आहे. सो जर ट्रेंड चेंज होतोय, सो ह्याच्यामध्ये वैचारिक लेवलला म्हणा किंवा संरक्षण आपण करायचं जसं म्हणतोय, सो काय पद्धतीने बदल झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं. शेकडो वर्षांपासून आपल्या या सगळ्या व्रतवैकल्य सणांमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी फॉलो करतोय, त्या सगळ्या गोष्टी साजऱ्या करतोय, म्हणून हे सगळं टिकून आहे. हा. आताच्या प्रोफेशनल युगामध्ये पाश्चात्य देशामध्ये आपण गेलो तर माझ्याकडे 1-2 दिवसांपूर्वीच काही मंडळी आली होती जे जर्मनीमध्ये राहिल्यात. गेली 30 वर्ष जर्मनीमध्ये राहतात. ओके. तर त्यांनी मला काय सांगितलं की आमच्याकडे गुरुजी पद्धत अशी आहे की मुलगा 16 वर्षांचा झाला की त्याने घर सोडायचं आणि निघून जायचं. ओके. त्यांनी त्याचं सगळं बघायचं, त्याचं सेटल व्हायचं, त्याचं लग्न बघायचं, गोष्टी बघायच्या. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे मुलगा 40 वर्षांचा झाला तरी पण आई त्याला मांडीवर घेऊन बसते, बाबा हे माझं बाळ आहे, माझा मुलगा आहे. हे जे वात्सल्य आहे ना, हे वात्सल्य फक्त भारतातच बघायला मिळेल. ओके. जसं आपण गाय आणि म्हैस याच्यामध्ये फरक आपण ऐकतो की आपण म्हणतो लहान मुलांना गाईचं दूध प्यायला द्या, ते चपळ होतात, त्यांची स्मरणशक्ती चांगली होते. तसंच कळपामध्ये गाईचं वासरू कुठेही सोडा ते पळत पळत बरोबर स्वतःच्या आईकडेच जातं. म्हशींच्या कळपामध्ये ते सोडलं ना, त्याला त्याची आई कुठली हे कळायला फार जिकरीचं काम असतं. त्याच पद्धतीचं हे आहे.
ओके. इतर गोष्टींमध्ये आणि आपल्या भारतामध्ये हाच फरक आहे की हा जो प्रेम जिव्हाळा आहे ना, हं, हा या सगळ्या परंपरेमुळेच टिकून आहे. म्हणून बहीण भावाचं जर नातं आपण पाहिलं तर या फॉर्मॅलिटी केल्या म्हणून ते सगळं झालं असं होत नाही. हं, त्यांनी कायमस्वरूपी एकमेकांशी अटॅचमेंट तशी राहायला पाहिजे. विचारांची देवाणघेवाण आता कमी झाली आहे. हं, ती विचारांची देवाणघेवाण येणं एकत्र गरजेचं आहे. आपले आई वडील असतील, आपली बहीण असेल, भाऊ असेल, यांनी मित्रत्वाच्या नात्याने एकमेकांसोबत चर्चा केली पाहिजे, संवाद केला पाहिजे. तर या गोष्टी पुढे जाऊ शकतात, तर रक्षण होऊ शकतं. हं. तर अडचणच कळली नाही तर भाऊ काय रक्षण करणार आणि बहीण काय रक्षण करणार. Correct. म्हणून संवाद वाढवावा, एकत्र यावं, म्हणजे नक्कीच आपल्या पुढच्या पिढीला पण तो एक मेसेज जाईल. हं, नाहीतर मग सगळं लोक सगळे ऑनलाईन आणि गॅजेट्स मध्येच अडकून पडलेले आहेत, ज्यांना समोर बसलेल्या शेजारी बसलेल्या माणसाशी बोलायचंच नाहीये. याचं रक्षण परमेश्वरच करू शकतो किंवा स्वतःलाच करावं लागेल. सो मग आता ह्या भाऊबीजेच्या निमित्ताने मला एक असं वाटतं की आज बघितलं तर ट्रेंड बदललाय. सो आज एका भावाला बहिणीला काहीतरी प्रॉमिस करायचंय आणि एका बहिणीला भावाला काहीतरी प्रॉमिस करायचंय. सो ते काय असलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं? खूप छान प्रश्न आपण विचारलात. या प्रश्नाची आणि या उत्तराची आपल्या समाजाला गरज आहे. कारण आता आपण पाहिलं तर धावपळीच्या युगामध्ये आपण जगतोय आणि प्रत्येक जण आपापल्या प्रोफेशनल लाईफमध्ये आपल्या प्रगती करण्यामध्ये, स्वतःचं बँक बॅलन्स मोठं करण्यामध्ये व्यस्त आहे. हा. प्रत्येक जण पॅकेजच्या मागं पळतंय. बरोबर. पण माझं या निमित्ताने सगळ्यांना आवर्जून आवाहन असं आहे की किती जरी संपत्ती असेल, किती जरी नेम फेम असेल, काही जरी गोष्टी असतील तरी आपला परिवार, आपले नातेसंबंध, आपले सगळे सोयरे, आपली बहीण भावंड हेच आपल्यासाठी कायम सोबत येणारे आहेत. यांचं प्रेम, आपला एकोपा ह्याच गोष्टी होणार आहेत. किती आपण प्रॉपर्टीबद्दल डिस्प्यूट क्रिएट झाला, गोष्टी क्रिएट केल्या, कोणी कोणापेक्षा काही जास्त मिळवलं, कोणी कोणाला काहीतरी सोडलं, तरी पण जाताना आपल्याला सोबत घेऊन जायचं काय आहे. तर आपण कर्णाबद्दल ऐकलंच की ते हो. सगळं करून गेलं पण पूर्वजांची सेवा करायला परत यावं लागलं. हां. त्याच पद्धतीचा हा संदेश मी देऊ इच्छितो की आज आपण आहोत तोपर्यंतच एकमेकांना सपोर्ट करा, एकमेकांसोबत बोला. संदेश द्यायचा म्हणलं तर रोज एक अर्धा तास आपल्या परिवारासाठी काढा, एकमेकांशी चर्चा करा, विचारांची देवाणघेवाण करा. म्हणजे जो कम्युनिकेशन गॅप निर्माण झालाय तो कमी झाला. हां. आणि कम्युनिकेशन गॅप कमी झाला की मग एकमेकांमध्ये असणारे जे काही वादविवाद असतात ते मग प्रॉपर्टी संबंधित असू द्यात, हं. पैसे संबंधित असू द्यात, नाहीतर कुठल्या इतर संबंधी असू द्यात, संवाद आला की वाद कमी होतो. हं. आणि त्या संवादाला आपण सुरुवात करावी हा संकल्प बहीण भावाने केला पाहिजे. आपण दोघं जण एकोप्याने राहू, प्रेमाने, वात्सल्याने राहू, म्हणजे पुढे जाणारी पिढी, पुढे येणारी पिढी पण हा संदेश घेऊन वागेल आणि जगेल. सो आता भाऊबीज झाली की मग तुळशी विवाह होतो आणि मग चातुर्मास समाप्ती होते. मग एकंदर चातुर्मास सुरू झाला आणि समाप्त झाला ह्याच्यात काय काय येतं आपण सगळं सांगितलंय. पण मग ह्या शेवटाकडे येताना लोकांनी याच्यातून काय संदेश घेतला पाहिजे? आता चातुर्मासाची समाप्ती जी आहे ती कार्तिक शुद्ध एकादशीला होते. कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाहाला आरंभ होतो, जे की 5 दिवस पुढे पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह चालतो. या तुलसी विवाहाच्या मागे पण एक खूप छान रंजक अशी कथा आहे की तुलसी विवाह का केला जातो. पूर्वी एक वृंदा नावाची एक साध्वी होती, हं. जी अतिशय प्रेमळ आणि सात्विक वृत्तीची होती. तिचा विवाह जालंधर नावाचा एक शूर पराक्रमी असुर होता. हं. राक्षस पण शूर पराक्रमी होते. तर त्या जालंधर सोबत तिचा विवाह झाला आणि अतिशय पतिव्रता असल्यामुळे, तिच्या पातिव्रत्यामुळे त्या जालंधरची जी ताकद होती ना, आपण म्हणतो ना चांगली स्त्री आयुष्यामध्ये आली की माणसाची ताकद हो, हो, ऑटोमॅटिक हो. वाढते, तसंच जालंधरचं पण त्या दैत्याचं झालं. त्याची ताकद बहुगुणांनी वाढली. हं. देवांनी विचार केला याची ताकद वाढली, हिच्या पातिव्रत्यामुळे हे सगळं होतं, तर देवांना त्याचा पराभव करणं अवघड झालं. ओके. मग पराभव करणं अवघड झालं तर भगवान विष्णूंना सगळे शरण गेले. त्यांना सांगितलं तर त्यांनी काय केलं, वेगळ्या पद्धतीची उपाय करून हं. तिचं पातिव्रत्य भंग केलं. ओके. शाळीग्रामाचं रूप भगवान विष्णूंना धारण करण्याचा तिने श्राप दिला. तो श्राप दिल्यानंतर हिने देहत्याग केला. जिथे देहत्याग केला तिथं तुळशीचं रूप उगवलं. ओके. तुलसी आणि शालिग्रामाचा विवाहाचा जो विधी आहे तो त्यानंतर सुरू झाला. ओके. म्हणून आपण वृंदावन म्हणतो ना, ऐकतो ना वृंदावन. हो. वृंदावन म्हणजे काय? वृंदा म्हणजे तुळशी, ओके. तुळशीचं वन, हां. वृंदावन. तर मग त्यानंतर शाळीग्राम किंवा विष्णूंसोबत तुलसीचा विवाह करणं ही प्रथा तेव्हापासून या कालावधीमध्ये सुरू झाली. ओके. म्हणून आपण ते करतो. आणि मग आपल्या शास्त्रामध्ये असं आहे की चातुर्मासामध्ये जसं आपण म्हणालो की सण, व्रत, वैकल्य, कोणी प्रवास नाही करायचा, एका जागेवर राहायचं, म्हणून मग त्यावेळेला कुठलाही विवाह, मुंज, कुठलेही विधी होत नाही. हो, बरोबर. तुलसी विवाहाच्या नंतर ह्या सगळ्या विवाहांना किंवा या सगळ्या विधींना सुरुवात होते. हो. तर ती प्रबोधिनी एकादशी जी आहे देवाला जागा करण्याची, ते प्रबोधिनी एकादशीला आपला चातुर्मास संपतो
आणि मग तुलसी विवाहाचा विधी झाला की पौर्णिमेनंतर सगळ्या विवाहांना सगळ्या मंगल कार्यांना सुरुवात होते. अशा पद्धतीने हा चातुर्मास हे सगळे व्रत वैकल्य करून पूर्ण होतो. सो गुरुजी आता आपण शेवटाकडे येऊयात की मला एक प्रेक्षकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या धर्मात जे काही प्रथा आहेत, परंपरा आहेत किंवा ज्या उपासना आहेत त्या लोकांनी करणं का गरजेचं आहे? आता बघा, जसं आपण बोललो की आपण खरोखर भाग्यवान आहोत की आपण भारत देशामध्ये आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय. तर मी सर्वांना आवर्जून हे सांगेल की हे जे काही नियम आहेत, ह्या ज्या काही प्रथा परंपरा आहेत, या सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट व्हावी, आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता दूर जावी, सगळ्या गोष्टी रुटीनमध्ये चांगल्या व्हाव्यात म्हणून हे सगळं पूर्वापार आलेलं आहे. आणि वर्षानुवर्ष जी लोक हे फॉलो करतात, आपण जर पाहिलं की शतायुषी व्हा असं आपण एक 100 वर्षाचं आयुष्य कलियुगामध्ये आहे माणसाचं. संत महात्मे जर आपण पाहिले तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात म्हणून त्यांचं आयुष्य निरोगी राहतं आणि त्यांचं आयुर्मान पण त्या पद्धतीने असतं. समाधान पण त्यांच्या आयुष्यामध्ये येतं. कारण आपण आज कितीही फेम मिळवला, कितीही पैसा मिळवला, जोपर्यंत आपल्याला समाधान नाही तोपर्यंत गोष्टी होणार नाही. पण या पूर्वापार आलेल्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या, पूर्वापार आलेल्या गोष्टींमध्ये जर आपण परंपरेमध्ये जर पुढे चालत राहिलो तर आपलं नुकसान नक्कीच होणार नाही. प्रिकॉशन बेटर दॅन क्युअर आपण जसं म्हणतो की बाबा काहीतरी अडचण आल्यानंतर ते फॉलो करण्यापेक्षा आधीपासून आपल्या परंपरेला फॉलो केलं तर नक्कीच चांगला फायदा होतो. जसं आपण कपाई कुंकू लावले, मी सगळ्यांना आवर्जून सांगतो कपाई कुंकू लावा आणि हातामध्ये धागा असू दे. हे आपल्या परंपरेचं स्वरूप आहे, हे आपलं रक्षण करणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्या आपण कायम ठेवल्या पाहिजेत. म्हणून आपल्या परंपरा फार महत्वाच्या आहेत. त्याचं महत्व वयाच्या 40 नंतर समजण्यापेक्षा जर वयाच्या लहानपणापासूनच आपण या फॉलो करत राहिलो, कारण चातुर्मासामध्ये काय सांगितलेलं, एक भुक्त्वा, एक वेळेला जेवण करा. कारण हे पावसाचे दिवस आहेत, अन्न बाधतं, अन्न बाधा होते आणि एक भुक्त्वा झालो आपण तर बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होते, तुमचं शरीर पण चांगलं होतं, तुमचे विचार चांगले होतात. कमी खाल्ल्यामुळे मग शरीरामध्ये जे काही अनावश्यक गोष्टी असतात ना त्या सगळ्या निघून जायला मदत होते. जसं आपण कॅन्सर पेशंटला बघतो की जास्तीत जास्त त्याला उपाशी ठेवलं जातं. ते काय होतं, आतले जे बॅक्टेरिया आहेत ते आपलं शरीरच खातं. परमेश्वराने जो देह दिलेला आहे हा देह त्याच्यासाठीच. आणि हे जी परंपरा वगैरे ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आपल्या हिताच्या, आपल्याला शारीरिक मानसिक या सगळ्या दृष्टिकोनातून स्थिरत्व देणाऱ्या आहेत. म्हणून आवर्जून हे सगळं फॉलो करा, याची माहिती घ्या, आवश्यकता वाटली तर कधी संपर्क करा, आपण याच्यावर चर्चा करूया. नक्कीच. मला वाटतं की गुरुजींनी खूप सुंदर चातुर्मासाचं जे काही महत्व आहे ते समजावून सांगितलंय, प्रत्येक येणाऱ्या सणाचं महत्व समजावून सांगितलंय. सो मला असं वाटतं आता थांबूयात. खूप सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयाचं. रामकृष्ण हरी.